अचानक साखरेचे भाव वाढल्यानंतर हे जे साखरेचे भाव वाढलेले आहेत या संदर्भामध्ये कुठेतरी संशय निर्माण होण्यासारखी जागा आहे. वास्तविक पाहता शेतकरी नेता म्हणून आम्हाला सुद्धा त्याचा आनंद झाला असता. प्रत्यक्षामध्ये वाढीव साखरेच्या दराचा थेट फायदा जर शेतकऱ्यांना झाला असता, परंतु तसं होताना दिसत नाही. एका बाजूला साखर कारखान्यांची ओरड आहे की आमच्याकडे साखर अत्यंत कमी आहे आणि त्यामुळे वाढीव दराचा फायदा मागील हंगामामध्ये तुटलेल्या ऊसाला दराच्या रूपानं देता येत नाही. आणि दुसऱ्या बाजूला आवश्यकता नसताना सुद्धा केंद्र सरकारनं 10 लाख टन कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही साखर साधारणपणे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये बाजारामध्ये येण्याची शक्यता आहे आणि नेमका त्याच काळामध्ये साखर कारखाने सुरू होणार आहेत आणि त्यामुळं अचानक 10 लाख टन साखरेची आवक मार्केटमध्ये होणं आणि त्याचबरोबर साखर कारखाने सुद्धा सुरू होणं या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे त्या काळामध्ये साखरेचे भाव पुन्हा गडगडणार. म्हणजे पुढच्या वर्षी तुटणाऱ्या ऊसाला सुद्धा जर शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार नसेल तर नेमकं ही जी आता दरवाढ झालेली आहे ती नैसर्गिक आहे काय कृत्रिम रीतीनं दरवाढ केलेली आहे कुणी कुणाच्या फायद्यासाठी याबद्दल संशय घ्यायला भरपूर वाव आहे. मी आता तुम्हाला काही सरकारनंच दिलेले आकडे सांगणार आहे. गेल्या वर्षी सीझन सुरू झाला त्यावेळी सरकारनं सांगितलेलं होतं की 47 लाख टन शिल्लक साखर घेऊन हा सीझन सुरू होतोय. गेल्या वर्षी 300 लाख टन साखर उत्पादन अपेक्षित असताना 291 लाख टनापर्यंत उत्पादन थांबलं. पण तरी सुद्धा गेल्या सीझनमध्ये उत्पादित झालेली 291 लाख टन साखर मागील सीझनची 47 लाख टन साखर म्हणजे 338 लाख टन साखर भारतामध्ये उपलब्ध होती. त्यातली फक्त 8 लाख टन साखर निर्यात होऊ शकली म्हणजे 330 लाख टन साखर उपलब्ध होती. महिन्याला साधारणपणे 22 लाख टन साखरेचा कोटा विक्रीसाठी दिला जातो. त्या हिशोबानं जर बघितलं आणि सणासुदीला अतिरिक्त साखर सोडलेली याचा हिशोब केला तर घरगुती आणि व्यापारी आणि इतर कारणासाठी जी वापरली जाणारी साखर आहे त्या सगळ्या साखरेचा खप काही 270 ते 80 लाख टनाच्या पुढे जात नाही. आता सरकारनं रिलीज केलेला साखरेचा कोटा, निर्यात झालेली साखर आणि आता सरकार दावा करते की 35 लाख टन साखर शिल्लक आहे. या सगळ्याचा जर ताळमेळ लावला तर सरकारच्याच दिलेल्या आकडेवारीवरून वेळोवेळी जी काही आकडेवारी जाहीर केली आहे त्यावरनं 45 ते 48 लाख टन साखरेचा हिशेबच लागत नाही. हा काय प्रकार आहे? मग ही साखर गेली कुठं? कारण हे मी आता सांगितले सगळे आकडे सरकारीच आहेत. याचा अर्थ असा होतो, त्यातून 2 अर्थ निघतात. एक तर साखरेची टंचाई आहे असं भासवून भरमसाठ साखरेचे भाव वाढवायचे आणि आधीच खरेदी करून ठेवलेली साखर चढ्या दरामध्ये बाजारामध्ये विकायची असं कारस्थान काही व्यापारी, मोठे व्यापारी साखरेचे आणि कारखानदार सुद्धा, खाजगी कारखानदार त्याच्यामध्ये सामील आहेत. आणि आता तुम्हाला माहिती आहे बहुतांश मोठे कारखानदार हे एकतर त्यांचे नातेवाईक, रक्ताचे मुलगा, मेहुणा, भाऊ हेच साखरेचे व्यापारी आहेत. आणि अशा पद्धतीनं यांनी रिकव्हरी चोरून साठवून ठेवलेली साखर, त्याचबरोबर आधीच कमी दरामध्ये खरेदी करून ठेवलेली साखर ही चढ्या दरानं विकायची
आणि आम्हा पैसा कमवायचा असं कारस्थान याच्या पाठीमागे दिसतंय. याचं उदाहरण घ्यायचं झालं तर गेल्या आठवड्यामध्ये 5,600, 5,700, 5,400 या दरानं साखरेचं टेंडर झाले. पण त्या साखर कारखान्याकडे चौकशी केली, टेंडर तर झाले, परंतु साखर उचलली गेली का, तर साखर फार कमी उचललेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की साखरेचे भाव वाढवून घेण्यासाठी फक्त टेंडरचा वापर केला गेला. प्रत्यक्षामध्ये ती सगळी साखर उचलली असती तर ते पैसे कारखान्याकडे जमा झाले असते, काही अंशी उत्पादकांना ते पैसे दराच्या रूपाने गेले असते. कुठल्या साखर कारखान्याचं सांगताय? अनेक कारखान्यामध्ये मी माहिती घेतलेली आहे. तेव्हा 2-3 कारखान्यांचे नाव सांगितलं तर बरं पडेल. आता सध्या मी माहिती काढतोय, संध्याकाळपर्यंत तुम्हाला ती डिटेलमध्ये देईन. पण अशी परिस्थिती आहे की तुम्ही सुद्धा प्रत्येक कारखान्याला तुमचे टेंडर झाले किती आणि त्यातली साखर उचलली किती याची चौकशी करू शकता, कारण ही काही गोपनीय नाही आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की या काळामध्ये म्हणजे भाव वाढवायचा साखरेचा हे आधीच ठरलेलं होतं 1-2 महिन्यापूर्वी, आणि जेवढी पाहिजे तेवढी प्रत्येकानं आपापली साखर घेतली आणि ती त्याच कारखान्यामध्ये ठेवली. गोडाऊन भाडं देण्याच्या अटीवर पैसे कदाचित दिलेही असतील कारखान्याला, पण साखर तिथंच ठेवलेली. आणि आता ती साखर बाहेर काढायची, चढ्या दरानं विकायची, कारण ती आधीच 3600 ते 3800 रुपयानं खरेदी केलेली साखर असणार आणि त्यातून क्विंटल पाठीमागं 1800 रुपयापासून 2000 रुपयापर्यंत कमवायचे. असा हे स्कॅन्डल आहे. याच्यातून किमान 20 ते 22 हजार कोटीचा संपूर्ण देशभरामध्ये घोटाळा झालेला दिसतो. सरकार सांगतंय की देशामध्ये एकूण 35 लाख टन साखर शिल्लक आहे, त्यातली 24,91,000 टन साखर तर महाराष्ट्रामध्येच आहे. पण महाराष्ट्राच्या बाहेर साखर कारखाने नाहीत काय? उत्तर प्रदेशमधली साखर काय झाली, कर्नाटकातली साखर काय झाली, उत्तराखंडमधल्या साखर काय झाली? म्हणजे याचा अर्थ असा आहे की सरकारचं या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण नाही. साखर जीवनावश्यक वस्तूंमध्ये येत असल्यामुळं साखरेच्या कोट्यावर, साखरेच्या स्टॉकवर थेट नियंत्रण ठेवण्याचा अधिकार निश्चितच सरकारला आहे. जिल्हाधिकाऱ्यामार्फत ते ठेवलं जाऊ शकतं, परंतु सरकारनं कधीच गांभीर्यानं ते घेतलं नाही. साखरेला रिलीज कोटा दिलाय की ती प्रत्यक्षात साखर उचल किती झालेली आहे आणि ती मार्केटमध्ये किती आलेली आहे, हे जर वेळच्या वेळी बघितलं असतं तर व्यापाऱ्यांना अशा प्रकारचं हे कारस्थान करण्याची संधी मिळाली नसते. आणि हे नेमकं भाव थोडे दिवस राहणार आहेत, कारण येणार साखरेची टंचाई निर्माण होणार अशी आबाई उठवायची आणि साखरेचे दर वाढवायचे, घबराट निर्माण करायची. कारण गणपती तोंडावर आहे, दसरा आहे, दिवाळी आहे, साखर कमी पडेल, साखरेची टंचाई निर्माण होईल असं म्हणून साखरेचे दर वाढवायचे आणि साखर विकून घ्यायची. परंतु साखर कमी पडायचं कारणच नाही. मी जे आकडे सांगितले सरकारनंच दिलेले ते बघितलं तर ऑक्टोबर अखेरपर्यंत साखर कमी पडायचं काही कारणच नाही. आणि 15 ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रातले कारखाने सुरू होणार आहेत आणि दक्षिणेकडचे कारखाने साधारणपणे 15 सप्टेंबर नंतर सुरू होतात. तामिळनाडूचे आणि उत्तर कर्नाटकातले, मंड्या, म्हैसूर जिल्ह्यातले कारखाने 15 सप्टेंबर नंतर सुरूच होत असतात. त्यामुळं सरकार साखरेची टंचाई जाणवते असं दिसलं तर केव्हाही कारखाने आधीच चालू करू शकतं, परंतु ते न करता अनावश्यकरित्या साखर आयात करण्याचा निर्णय घेतला गेला, ज्यामुळं आज परिस्थिती अशी आहे की शेतामध्ये जो उभा ऊस आहे त्याचा जर हिशेब केला तर पुढच्या वर्षी सुद्धा म्हणजे येणाऱ्या सीझनमध्ये 300 लाख टनाच्या वर साखरेचं उत्पादन होणं अपेक्षित आहे. मग आयात करायची गरजच काय होती? आणि एवढं दर वाढले म्हणून आयात करणार आहात. ती साखर 15 ऑक्टोबर नंतर बाजारात येणार आहे, म्हणजे दर नियंत्रणासाठी सुद्धा त्याचा काही उपयोग होणार नाही. मात्र या मधल्या काळामध्ये साखरेचे भाव वाढवून काही लोक जे काही पैसा कमावत आहेत याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. म्हणून मी 2 दिवसापूर्वीच पंतप्रधान आणि त्याचबरोबर अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांना एक पत्र लिहून मी मागणी केली की खरोखरच साखरेची टंचाई असती तर महाराष्ट्रात नाही देशात कुठेही साखर मिळत नाही म्हणून लोक अस्वस्थ झाले असं दिसत नाही. साखर फक्त महाग झालेली आहे. आजही तुम्ही कुठल्याही व्यापाऱ्याकडे गेला तर तुम्हाला पाहिजे तेवढी साखर उपलब्ध आहे. जर टंचाईच नसेल तर अचानक दर वाढ व्हायचं कारणच काय?
महिना 2 महिन्यापूर्वी जेव्हा आखाती देशामध्ये सदृश परिस्थिती निर्माण झाली होती आणि आता क्रूड ऑइलची टंचाई निर्माण, क्रूड ऑइल येणार नाही असं वातावरण झाल्यानंतर अचानक पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोलसाठी रांगा लागल्या. तसं साखरेच्या बाबतीत होताना दिसत नाही. कुठलाही व्यापारी असं म्हणत नाही आता 1 किलो साखर घेऊ नका, अर्धा किलो द्या, स्टॉक कमी आहे म्हणून. म्हणजे साखर मुबलक आहे, पण त्याचे दर वाढलेले आहेत. मग या दरवाढीचा जर काय शोध घ्यायचा असेल तर प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्यांचे त्याचबरोबर साखर कारखान्यांचे गोडाऊन थेट तपासले पाहिजेत, कारण त्यांना तो अधिकार आहे जीवनावश्यक वस्तूमध्ये साखर असल्यामुळं. आणि ते तपासून खरोखरच कागदावर स्टॉक किती आहे आणि प्रत्यक्षात गोडाऊनमध्ये स्टॉक किती आहे हे तपासणी करून कागदावर नसलेला, म्हणजे साखर कारखान्यामध्ये सुद्धा रिकव्हरी चोरलेली साखर अशी सापडण्याची शक्यता आहे. नसलेलं रेकॉर्डवर नसलेली जी साखर आहे ती जप्तच केली पाहिजे, ही मागणी मी पंतप्रधानांच्याकडे केली आहे. दुसरी गोष्ट, भारत सरकारनं साखर निर्यातीला बंदी घालून 2 महिने झाले, पण त्याच काळामध्ये बाहेरच्या देशामध्ये साखरेला चांगले भाव होते. विशेषतः आपल्या शेजारी देशामध्ये पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, नेपाळ असेल, या देशामध्ये साखरेला चांगले भाव होते. आणि या जर 48 लाख टनाचा, कारण 48 लाख टन ही काही थोडी तुडकी नाही, याचा जर हिशेब लागत नसेल तर याचा सरळ अर्थ असा आहे की आपल्या शेजारी देशांच्या बरोबर आपला खुल्या व्यापाराचा करार असल्यामुळं ही साखर निश्चितच चोरट्या मार्गाने नेपाळमध्ये, बांगलादेशमध्ये आणि पाकिस्तानमध्ये गेला असण्याची शक्यता आहे. जवळपास 45 लाख टन साखर म्हणजे जवळपास 3 लाख ट्रका झाल्या, कारण एक ट्रकमध्ये साधारणपणे 15 टन साखर बसते. म्हणजे 3 लाख टन साखर जर का देशाबाहेर गेली असेल तर देशाचं गृह खातं काय करत होतं, गृहमंत्री काय करत होते. ज्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाच्या अखत्यारीत ही साखर ही बाब येते, ते महिन्याला साखर विक्रीचा कोटा देत असताना आमचे देशाचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री काय करत होते. त्यामुळं ही जी साखरेची दरवाढ होऊन आज शेतकऱ्यांना तर फायदा नाहीच, पण ग्राहकांच्या खिशावर जो दरोडा पडतोय याची जबाबदारी देशाचे गृहमंत्री अमित शहा, कारण गृह खातं त्यांच्याकडे आहे आणि देशाबाहेर जाणारे, चोरीच्या मार्गाने जाणारे साखरेचे ट्रक पकडणे ही त्यांची जबाबदारी होती. आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांना आपली जबाबदारी टाळता येणार नाही. मात्र आमची अशी मागणी आहे, प्रत्येक साखर कारखान्याकडे किमान 15 ते 20% साखर शिल्लक आहे आणि त्या शिल्लक साखरेचा जर हिशेब केला तर आता जे काही ज्यांनी FRP दिली म्हणजे काही उपकार करत नाहीत, ती साधारणतः जी FRP आता शेतकऱ्यांना दिली गेलेली आहे त्या साखरेचा दर 3200 ते 3600 रुपये गृहीत धरून दिलेला आहे, त्याच्यामध्येच ती मॅच होत होती. पण चढ्या दरानं साखर विकल्यामुळे विशेषतः या महिन्याभरामध्ये, आणि हे भाव जर अजून 2 महिने स्थिर राहतील असं गृहीत धरलं तर साधारणपणे प्रत्येक साखर कारखान्याला 20% हिशेबानं जवळपास 450 रुपये टनाला अंतिम हप्त्याच्या पोटी साखर कारखाने देणे लागतात, हेही त्यांनी विसरू नये. ही जी षडयंत्र केलेलं आहे त्या षडयंत्र पाठीमाग कोण असेल असं आपल्याला वाटतंय? मी आत्ताच सांगितलं की बरेचसे खाजगी साखर कारखानदार आणि सहकारातले सुद्धा साखर कारखानदार आणि त्यांचे नातेवाईक हे मोठे व्यापारी आहेत साखरेचे. काहींचे तर दुबईमध्ये साखरेचे ट्रेडिंगचे ऑफिस आहेत. त्याचबरोबर साखर कारखानदार नसलेले परंतु व्यापारी असलेले सुद्धा काय आहेत, अशा मुठभर लोकांनी स्कॅन्डल करून ही साखरेची कृत्रिम दरवाढ केलेली आहे. उत्पादन कमी झालेलं आहे आणि इथेनॉलच्या ह्याला जास्त 30 लाख टन इथेनॉलला साखर वापरलेली आहे, त्याचा हिशेब मी सांगितलेला नाही आहे. जर इथेनॉलला उत्पादन झालं नसतं तर गेल्या सीझनमध्ये सुद्धा कदाचित 320 लाख टन साखरेचं उत्पादन झालं असतं. त्यामुळं इथेनॉलच्या उत्पादनाचा आणि साखरेच्या टंचाईचा काही एक संबंध नाही आहे. त्याच्या मग असं एखादं अशी चर्चा आहे की इथेनॉलच्या उत्पादनाचं नाव करून जो
गडकरी आणि शहांच्यात जो आंतरविरोध आहे त्याचा एक हे करून या पुढच्या काळामध्ये साखर कारखान्याने फक्त साखर उत्पादन करावी आणि पेट्रोलियम कंपन्यांची लॉबिंग केली इथेनॉल बाहेर आणायचं अशा स्वरूपाचा काय दावा शकतो? हे जर असेल काही सांगता येत नाही, कारण मोदी आहे तो सब मुमकिन आहे, त्यामुळं काही सांगता येत नाही. परंतु एक लक्षात घ्या, केंद्र सरकारच्या प्रोत्साहनामुळंच साखर उद्योगानं इथेनॉलमध्ये 45,000 कोटी रुपयाची गुंतवणूक केली गेल्या 5 वर्षामध्ये. मी अर्थात संपूर्ण देशातली माहिती सांगतोय. ही या 45,000 कोटीच्या गुंतवणुकीला जबाबदार कोण? कारण इथेनॉलचं उत्पादन जर थांबवलं तर ते सगळी मशिनरी धूळगात पडेल, गंजून जाईल आणि त्याच्यामध्ये गुंतवलेलं भांडवलाचा थेट परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या दरावर होईल, हे विसरून चालणार नाही. ऑलरेडी राष्ट्रीय साखर महासंघाने सांगितलं की इथेनॉलचा पुरवठा 86% आम्ही 28% आलो. ऑलरेडी आमचे इथेनॉल प्रकल्प थोडक्यात थोडेसे बंदच आहे. अशा परिस्थितीमध्ये साखरेचा ना आता सुद्धा येणाऱ्या सीझन मध्ये जर सरकारनं इथेनॉलचे खरेदीचे दर वाढवले नाहीत आणि साखरेचे टेंडर जर का 45 ते 50 म्हणजे 4,500 ते 5,000 रुपये क्विंटलनं झाले तर कुणीही इथेनॉलचं उत्पादन घेणार नाही, कारण इथेनॉल उत्पादन करायला परवडणारच नाही. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे असं म्हणतात की या साखरेच्या दरवाढीचा शेतकऱ्यांना फायदा होईल. मग त्यांनी साखर कारखान्यांना आदेश द्यावा, ज्या कारखान्यांनी FRP दिले त्यांनी FRP पेक्षा 1,000 रुपये वाढवून द्यावेत, कारण साखरेचे दर वाढलेले आहेत. भरणे मामा म्हणतात म्हणजे ही गोष्ट सत्यच असणार, त्यांनी दर मिळवून द्यावा आम्हाला. त्याचा साखर कारखान्यांना फायदा नाही, या दरवाढीचा साखर कारखान्याला फायदा नाही, ऊस उत्पादकांना फायदा नाही. सरकारच्या नियंत्रणाशिवाय किंवा सरकारमधल्या काही जणांच्या परवानगीशिवाय 100% याच्यामध्ये सरकारमधले काही लोक असल्याशिवाय होऊ शकत नाही. एक तर चोरट्या मार्गाने साखर देशाबाहेर गेलेली आहे, नाहीतर या देशातल्या मोठ्या साखरेच्या व्यापाऱ्यांनी साखर 3600 ते 3800 रुपये क्विंटलनं खरेदी करून आपल्या आपल्या गोडाऊनमध्ये दाबून ठेवलेली आहे. याचा शोध घ्यायचा असेल तर देशातले सगळे गोडाऊन खाजगी आणि साखर कारखान्याच्या मालकीचे तपासा, सत्य बाहेर येईल. राजू शेट्टींना संशय कोणावरती? कारण गेले अनेक वर्ष झालं राजू शेट्टी या क्षेत्रामध्ये काम करता आहात, तुम्ही थेट नाव का घेत नाही जर तुम्हाला माहिती असेल तर? नाही, व्यापाऱ्यांची नावं अजून मी काढतोय सगळी, कोण कोण गेल्या 6 महिन्यामध्ये किती ट्रेडिंग केलंय याची डिटेल माहिती आल्यानंतर ते सुद्धा घेऊन मी पत्रकारांच्या समोर येईल. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी असं सांगितलं की व्यावसायिक साखर आणि खनिज साखर याचे दर वेगवेगळे करावेत. हा फार जुना विषय झालेला आहे आणि ते काय होत नाहीये, फक्त चर्चाच होतात. स्वतः बाबासाहेब पाटील हे सहकार मंत्री आहेत, त्यांनी मागच्या नाही त्याच्या मागच्या वर्षीच्या FRP थकवलेली आहे ती तेवढी देऊन टाकावी, त्यांची जबाबदारी आहे. राजू याबाबत पुढची भूमिका काय असणार आहे? स्वाभिमानी शेतकरी संघटनेची नाही, आमची मागणी आहे. मी आता देशाच्या गृहमंत्र्यांना, देशाच्या पंतप्रधानांना, अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांना पत्र लिहून सांगितलेलं आहे की हे तपासा, गोडाऊन तपासा, आणि हे त्यांच्या हातनं होणार नसेल तर मग आम्ही गोडाऊन मध्ये जाऊ. खरं तर आम्हाला तो अधिकार नाही, पण सरकार आपला अधिकार गाजवणार नसेल तर आम्ही दाखवायला तयार आहोत ना. नाहीतर सरकारनं आम्हाला 15 दिवस अधिकार द्यावेत गोडाऊन तपासायचे. साखर साठवून ठेवलेली किती आहे हे बाहेर काढायला तयार आहोत आम्ही. शेतकऱ्यांवर जर अन्याय झाला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल किंवा राजू शेट्टी असेल, ठामपणे त्यांच्याशी पाठीमागे उभा राहून न्यायासाठी लढत होते. आपण वारंवार बघितलं, या ठिकाणी माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर देखील आपण वारंवार त्या ठिकाणी मोर्चे नेले, आंदोलन केले. आता देशाचे कृषी मंत्री कुठे आहेत आणि राजू शेट्टी काय करतायत असा देखील सवाल आहे. देशाचे कृषी मंत्री हे कृषी मंत्री आहेत काय त्यांनाच विचारावं लागेल, कारण तेच कदाचित विसरले असतील. कारण शेतकऱ्यांच्यावर एवढे सारे प्रश्न शेतकऱ्यांचे तयार झाले, पण या कृषी मंत्र्यांचं कुठंच अस्तित्व दिसून आलं नाही. कांद्याचे दर पडले, कृषी मंत्र्यांचं काहीच तिथं अस्तित्व दिसलं नाही. सोयाबीनचे दर पडले किंवा सोयाबीन हमीभावापेक्षा कमी किमतीनं शेतकऱ्याला विकायची पाळी आली, कृषी मंत्र्यांच्याकडची काहीच भूमिका दिसली नाही. आता ऊस उत्पादक शेतकरी म्हणजे त्याला डोळ्यासमोर दिसतंय, आपल्या ऊसापासून तयार झालेली साखर 60 रुपये किलोनं विकली जाते कारखान्याकडून, पण तरी सुद्धा त्याचा दराच्या रूपानं फायदा होत नसेल
तर मग देशाचे कृषी मंत्री काय करतात हा मला सुद्धा प्रश्न पडलेला आहे. गेल्या अनेक आंदोलनं बघितली, राजू शेट्टीने असेल किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडलं. मग आता राजू शेट्टींच्या तसा सरकारमध्ये बदल पडलाय, तसा राजू शेट्टींमध्ये देखील झालाय का? स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये देखील बदल झाला? असं काही नाही. पडत नाहीये सरकारला निर्णय घ्यायला. सध्या जे काही आंदोलन चालू आहे ते फक्त स्वाभिमानीचेच चालू आहे. मग ते कर्जमाफीचं आंदोलन असो किंवा ऊस दराचं असो किंवा शक्तीपीठाचा असो, आम्हीच करतोय. साखरेच्या दरावरच्या संदर्भातला हा सगळा घोळ जो आहे तो खरं तर महाराष्ट्रापेक्षा केंद्र सरकारला विचारला पाहिजे. असं काय 100% महाराष्ट्र सरकारचा यात फारसा सहभाग नाही. पण महाराष्ट्र सरकार, विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन साखर कारखान्याकडे असणारे किंवा खाजगी व्यापाऱ्याकडे असणारे साखरेचे गोडाऊन तपासून खरोखरच त्यांनी खरेदी केलेली साखर मार्केटमध्ये, कारण केंद्र सरकारनं स्टॉक लिमिट कमी केलेलं आहे, त्यामुळं त्यांच्या लिमिटपेक्षा जास्त स्टॉक त्यांच्याकडे साखरेचा आहे का हे तपासू शकलं असतं. रिकव्हरी मारलेली जी साखर आहे ती अजूनही कारखान्यामध्ये पडून आहे आणि तो एक प्रकारे काळा पैसाच आहे, कारण त्याला काही पावती नाही, चिठ्ठी नाही, चपाटी नाही. ती साखर थेट बाजारात आली तर मिळणारा सगळ्याच्या सगळा थेट पैसा हा रिकव्हरी चोरणाऱ्या साखर कारखानदारांच्या खिशात जाणार आहे. ही तपासायची जबाबदारी कोणाची? महाराष्ट्र सरकारची आहे. हे तरी करायला पाहिजे होतं सरकारनं. अल्निनोचा प्रभाव आहे. यंदा उत्पादन कमी होतंय, लागवड देखील कमी झालेली आहे. आगामी काळात काय साखरेचं संकट तुम्हाला दिसतंय? यावर्षी सुरुवातीला वाटलेलं होतं की ऊसाचं उत्पादन घटेल, पण तशी काही परिस्थिती फारशी दिसत नाही आहे. पाऊस पडला, थोडा थोडा पडला, पावसानं अशी ओढ अशी दिली नाही. मराठवाड्याचा अपवाद होता आणि पश्चिम विदर्भाचा, तर ऊस पट्ट्यामध्ये पावसानं अशी फारशी ओढ दिलेली नाही. उलट ऊसाच्या वाढीला पोषक अशा प्रकारचं वातावरण सध्या तरी आहे. अजून 2 महिने कसं राहणार आहे मला माहिती नाही, परंतु सध्या तरी पीक पाणी पाहता की यावर्षी संपूर्ण देशामध्ये 300 लाख टनाच्या पुढं साखरेचं उत्पादन व्हायला काहीच अडचण नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी तरी कमीत कमी देशामध्ये साखरेची टंचाई बसायचं काही कारण नाही. कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक शेतकरी संघटना लढवणार. सतीशबाई यांच्याबरोबर चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ. राज्य सरकारने कोणतंही आंदोलन केलं तर ते आक्रमक राहतं आणि राज्य सरकारने केंद्र सरकार देखील दखल घेतं. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. जे तुम्ही मांडता आहात ते खरं तर केंद्र सरकारच्या स्तरावरचं राज्यांवरती बंधनकारक. राजू शेट्टी केंद्र सरकारच्या विरोधात असं काही आंदोलन उभा करण्याच्या तयारीत आहेत का, किंवा असं काय करणार का? ह्या साखरेच्या दरवाढीच्या नियंत्रणाला जर का सरकार कमी पडतंय असं वाटलं, कारण सरकारकडून अजूनही प्रतिक्रिया उमटत नाही आहे. गेले 4 दिवस आम्ही सातत्यानं हे सगळं मांडतोय, परंतु केंद्र सरकारकडून काही प्रतिक्रिया उमटायला तयार नाही. आणि व्यापाऱ्यांचे फक्त स्टॉक लिमिट कमी केलं, याच्या पलीकडे त्यांनी काही केलेलं नाही. तर ते जर काय गोडाऊन तपासणार नसतील तर वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन आम्हालाच ते काम करावं लागेल. 72 रुपयावरून 60 रुपयावरती साखर दर आले एका दिवसामध्ये, हा काय नेमका प्रकार असावा? साखर आयात करणार अशा प्रकारची भूल उठवली आणि त्यामुळं काही अंशी त्याला ब्रेक लागलेला आहे. परंतु आमचं असं म्हणणं आहे की हे जे 60 रुपये एक तर सरकारनं ते तसेच स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, त्याच्या खाली येता कामा नये. किंवा एकदा सरकारनं एक लिमिट ठरवावी की या लिमिटच्या वर एवढं सगळं करण्यापेक्षा 3100 रुपये जी काही साखरेची MSP आहे ती वाढवायला तयार नाही सरकार. हे कशासाठी? किमान ते जर का 4000 पर्यंत केलं असतं तर हे काहीच झालं नसतं. ऊसावर रोग पडल्यामुळं काय फरक पडलाय उत्पादन? काही भागामध्ये किंचित रोग पडलेला आहे, परंतु ऊसाच्या उत्पादन वाढीवर इतका फारसा परिणाम होईल असं वाटत नाही. पुढील फक्त आता एकच मिनिटात एकच शक्यता आहे की जर का इथेनॉलच्या खरेदीचे दर वाढवले नाहीत तर काही प्रमाणामध्ये अपेक्षेपेक्षा साखरेचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. साहेब, राज्याच्या उपमुख्यमंत्री यांच्या ताब्यात असणाऱ्या कारखान्याच्या डिस्टिलरीला अचानक सील करण्यात आली. बारामतीत टाचणी पडली तरी आपल्याला सर्व माहिती मिळते कारखान्यांमध्ये. मग ह्या डिस्टिलरीबाबत आपल्याकडे कोणती माहिती? नाही, मला काहीच माहिती नाही. आताच मला माहिती पाहिजे. कुठल्या कारखान्याला? आपल्या शेतकरी संघटनेच्या काही लोकांनी तिथं जाऊन आंदोलन देखील करण्याचा प्रयत्न केला. माळेगाव कारखान्यात जे आता धनंजयने सांगितलं त्या बाबतीत माळेगाव कारखान्याच्या एका कॉन्ट्रॅक्टरला
काही तिथल्या अधिकाऱ्यांनी वेठीत धरलं आणि काहीतरी महिमय झालं साहेब. आणि त्यानंतर त्या तिथल्या बॉडीनी किंवा तिथल्या संचालकांनी चौकशी केली. तर त्या संचालकांनी जी त्या ठिकाणी जी ही दिली होती सॉरी त्या अधिकाऱ्यानं, तर त्या संचालकांनी चौकशी केल्यावर त्या सह्या चुकीच्या आहेत. मग त्या संचालकांनी त्या ह्याच्यावर कारवाई केली. तो अधिकारी सस्पेंड केला आणि तो ज्युनियर इंजिनियर सस्पेंड केला आणि त्यावर कारवाईसाठी त्यातील काही साहित्य बाहेर जाऊ नये आणि तिथं काही गलफापणा होऊ नये किंवा त्यांनी जे काय काय तिथं केलंय त्या ठिकाणी राहावं म्हणून त्या संचालकांनी जाऊन तिथं ती सील केलं आणि त्यावर चौकशी चालू. धावण साहेब, तुम्ही संचालक होता, तिथं सर्वात मोठा घोटाळा काय झालाय ते सांगितलंच नाही. महत्वाचं काय सांगायचं ते सांगितलंच नाही. तुम्ही सांगा ना घोटाळा कसा ते सगळ्यांना बी कळून द्या ना. शेट्टी साहेब, अजून 6 महिने जर साखरेचे दर 60 रुपये राहिले आणि कारखान्याने जर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 35 ते 3500 ते 4000 रुपये दिले तर ही मागणी तुम्हाला मान्य आहे का? साधारणपणे बाजारातील साखरेचा दर आणि ऊसाचा दर जवळपास सारखा असतो. मी अगदी तुम्हाला 10-15 वर्षापूर्वी म्हणजे 2011ला जेव्हा मी बारामतीला उपोषण करायला आलो होतो त्यावेळी साखर 22 रुपये होती आणि आम्ही 2000 रुपये भाव घेतला हे लक्षात घ्या. आणि त्यावेळेपासून आतापर्यंत जर बघितला साखर 2500 झाली, आम्ही 2300 रुपये भाव घेतला. साखर 27 रुपयेवर गेली, आम्ही 2500 घेतला. असं वाढत गेल्या वर्षी साखर 35-36 होती, आम्ही 34-35 रुपये उसाला भाव घेतला. त्या हिशोबानं जर 60 रुपयाला साखर स्थिरावली तर आम्ही 3500 रुपये पैसे काय घ्यावेत आणि याचा सगळा वाप एकूण भविष्यातील बाजाराचा अंदाज घेऊन येणाऱ्या ऊस परिषदेत ठरवू आम्ही किती घ्यायचं ते. पण आता काय साखरेचे भाव असे राहिले तर आमच्या तोंडावर FRP विकून गप्प बसावा असं सरकार कारखानदारांना वाटत असेल तर दुराडी चालतील काही नाही, मला गॅरंटी वाटत नाही. सुट्ट्या तेलाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सुट्टं तेल जे विकलं जातं ते सरकारने म्हणजे अन्न औषध प्रभाग विभागाने सांगितलं की ते विकता येणार नाही. कसं बघता त्यासाठी? खरं तर सुट्ट्या तेलाचं तर त्याच्यामध्ये भेसळ मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि आता काही असे काही छोटे मोठे उद्योगामध्ये तेल तयार होत नाही. तेलामध्ये मोठे प्लेयर्स आता उतरलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या ब्रँड खाली भेसळीची जबाबदारी घेऊन विकलं पाहिजे. त्यामुळे तुकाराम मुंडेंनी सुट्टं तेल विकता येणार नाही ही जी काय भूमिका घेतली आहे ती रास्तच आहे. ग्राहकांच्या आरोग्याचा विषय मुद्दा लक्षात घेऊन त्यांनी तो निर्णय घेतलाय. तो काय चुकीचा आहे असं मला वाटत नाही. त्याच्या पुढे जाऊन माझं असं म्हणणं आहे की सूर्यफूल, सोयाबीन, शेंगतेल या तेलाच्या नावानं जे काही मार्केटमध्ये वेगवेगळे ब्रँड आहेत त्याच्यामध्ये पाम तेल मिक्स करायला सरकारनं अधिकृतरित्या परवानगी दिलेली आहे ब्लेंडिंगची. पण त्याचं टक्केवारी किती असावं याच्याबद्दल अजून स्पष्टता नाही आहे. आणि त्यामुळं सूर्यफुलाच्या नावाखाली पामतेल घेण्याची पाळी बहुतांश त्यातलं पामतेलच जास्त असतंय. कारण पामतेल तुलनेला स्वस्त असतंय परंतु ते आरोग्याला दृष्टीनं फारसं चांगलं नाही. मोठ्या प्रमाणामध्ये पामतेल देशामध्ये आयात होत आहे पण पामतेलाचा एक सुद्धा ब्रँड मार्केटमध्ये नाही. मग हे पामतेल जाते कुठं? सगळं ब्लेंडिंगला जातंय. त्यामुळे याचे सुद्धा नॉर्म्स ठरले पाहिजेत. जसं इथेनॉलचं तुम्ही ठरवलंय की पेट्रोलमध्ये 20% मिक्स करायचं तसं खाद्यतेलामध्ये एकतर मुळामध्ये पामतेल म्हणूनच ब्रँड आणला पाहिजे मार्केटमध्ये. तो ब्लेंडिंग करायलाच परवानगी दिलेली चुकीची आहे. परंतु करायचं असेल तर मग प्रत्येक तेलाच्या बाटलीवर किंवा त्या कॅनवर किती टक्के ब्लेंडिंग आहे हे लिहिणं अनिवार्य केलं पाहिजे. त्याशिवाय ग्राहकांची फसवणूक थांबणार नाही. शक्तीपीठ महामार्गासंदर्भात जो प्रस्तावित जो महामार्ग आहे तो सातारा जिल्ह्यातून जातोय म्हणजे सातारा जिल्ह्याचा समावेश केला आहे. आपण जी भूमिका आंदोलनाची घेतली आपण उसाला आपला काय असेल आणि त्या संदर्भात जे संबंधित विभागाची काय भूमिका आहे? शक्तीपीठ महामार्ग हा आता अलीकडं अलाइनमेंट जी बदल केली आहे त्याच्यामध्ये सातारा जिल्ह्यातून मान खटावमधून मग सांगली जिल्ह्यामध्ये तो प्रवेश करतो. शक्तीपीठ महामार्ग विरोधी आमची समन्वय समिती आहे. 12 जिल्ह्यामध्ये सगळे आमचे समन्वयक नेमलेले आहेत
आणि आम्ही एकत्रित सगळा निर्णय घेतोय. आम्ही ठामपणाने निर्णय घेतलेला आहे. मुळात शक्तीपीठच आम्हाला नको आहे. त्यामुळे तो सातारा जिल्ह्यातून गेला काय, सांगली जिल्ह्यातून गेला, आम्हाला तो नको आहे. कारण त्याची काही एक आवश्यकताच नाही आहे. आज अस्तित्वात असलेला जो रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला बरोबर समांतर असा हा शक्तीपीठ महामार्ग आहे. आणि रत्नागिरी नागपूरचा कोल्हापूरपर्यंतचा जो रस्ता आहे तो बांधून पूर्ण झालेला आहे. 4 पदरी रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर 60 किलोमीटरला एक याप्रमाणे टोल बसवलेला आहे. आणि त्या प्रत्येक टोलवर नॅशनल हायवेला दररोज कमीत कमी 40 लाख रुपये टोलचा वसुली अपेक्षित असताना तिथं केवळ 9 ते 10 लाख रुपये इतकाच वसुली व्हायला लागला आहे. म्हणजे याचा अर्थ आहे तो रस्ता क्षमतेच्या केवळ 25% वापरला जातो. मग असं असताना त्याच्या शेजारी समांतर दुसरा रस्ता करायची गरजच काय, ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. एकूण 26,000 एकर जमीन त्यासाठी जाणार आहे. त्यातली 19,000 एकर जमीन ही बागायती आहे 12च्या 12 जिल्ह्यातली, आणि त्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. देवाच्या नावानं हा रस्ता झाला, परंतु हा रस्ता पंढरपूर पासून लांब गेलेला आहे, तुळजापूर पासून लांब गेलेला आहे. आणि एका बाजूला देवाचं नाव घेऊन रस्ता करतोय असं सांगायचं, आणि दुसऱ्या बाजूला कांदा मुळा माझी अवघी विटाई माझी म्हणणाऱ्या संत सावतामाळींचं जे गाव आहे माढा तालुक्यातलं अरण, या अरण गावातून त्यांच्या स्मारकाच्या वरनच तो रस्ता जातो. म्हणजे सावतामाळीचं अस्तित्व सुद्धा हे नष्ट करायला निघालेत. हे कसलं देवाचं नाव घेतात, त्याला अधिकारच काय? नफेखोरी तांदळाची किंमत जी आहे ती साखरेनंतर तांदळाच्या देखील किमती वाढत आहेत, कसं बघताय? 10% 11%च्या आसपास. एकूणच सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं न बघणं, रासायनिक खताच्या किमती भरमसाठ वाढल्यामुळं तांदळाचं उत्पादन घटणं, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून तांदळाच्या किमती वाढत आहेत. याला जबाबदार सरकारच आहे. जर खत पुरेसं आणि वेळेवर शेतकऱ्यांना मिळालं असतं त्याला माफक दरामध्ये, तर त्यानंच त्याच्या पिकाला वेळेवर खत दिलं असतं, उत्पादन वाढलं असतं, उत्पादन खर्च कमी झाला असता, त्याला कमी किमतीमध्ये भात विकायला परवडला असता. म्हणजे हे सगळं शेवटी येतंय सरकारकडे. सर, नफेखोरी करणारे, साठवणूक करणारे, तुम्ही आत्ता म्हटलं की त्यांची लिस्ट मी काढणार आहे, आणि बाहेर देशात साखर नेणारे साखर कारखान्यांचेच मुलं आहेत, त्याची बाबत आपण केंद्र सरकारनं त्यावर कळवणार आहे का? मी 2 दिवसापूर्वीच पंतप्रधानांना त्याचबरोबर अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. त्याची कॉपी पाहिजे आपल्याला देतो, आणि मी त्याचा पाठपुरावा करतोय. ही जबाबदारी आहे सरकारची. आज ग्राहकांना चढ्या दरानं साखर खरेदी करावी लागते, पण चढ्या दराचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्याला होत नाही, याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारची आहे. थँक्यू.